हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? मजेतच असाल मला माहिती आहे. तर तुम्ही बघू शकता आता हर ठिकाणी जिथे तिथे आता पाऊस हळूहळू चालू झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी पावसाळ्यात लागते आणि जी दरवर्षी आपण हरवतो ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्री, म्हणजेच अम्ब्रेला. आज आपण जाणार आहोत ठाण्याला. ठाण्याला एक फेमस दुकान आहे, दुकानच नाही तर त्याला तुम्ही एक बोलू शकता की छत्रींचा शोरूम आहे. तर ठाण्याला सगळ्यात फेमस आहे. तर त्या अम्ब्रेलाच्या शोरूममध्ये आपण जाणार आहोत, ज्याचं नाव आहे जेसन्स अम्ब्रेला. तर तिथं बरेचसे वेगवेगळे व्हरायटीचे अम्ब्रेलाज भेटतात. तर त्याच्यासाठी आज आपण तिथे व्हिजिट करणार आहोत. तर बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला आवडेल. तर आता निघूया आपण कल्याणमधून. आता बघूया ट्रेननी जायचं आहे, तर ट्रेन बघूया कुठली भेटते फास्ट वगैरे, तसं पोचूया. आणि कदाचित आपल्याला तिथे दिदी सुद्धा भेटू शकते. तर बघू आता भेटते का नाही, कारण ती पण येणार होती तिथे. तर आता बघूया आपण कसं काय, बघत राहा व्हिडिओ. तर गाईस, आता आपण निघालेलो आहोत ठाण्याला जाण्यासाठी. तर मी रेडीचं झालो आहे, तर निघूया आपण. आणि मला खूप आता व्हरायटीचे असे अम्ब्रेला बघायला भेटतील. तर चला निघूया. तर मी पोचेल स्टेशनजवळ, मग ट्रेन पकडून आपण ठाण्याला. ब्रिजचं काम चालू आहे, लोहग्राम ब्रिजचं. जे कोणी कल्याणचे असतील त्यांना माहिती असेल. तर हे कल्याण लोहग्राम ब्रिजचं काम चालू आहे, तुम्ही बघताय. हा ब्रिज झाला तर खूप मस्त होईल. तर काम चालू आहे, तसं 60-70% झालेलं आहे. ट्रेनमधनं उतरलं, आता ठाणे स्टेशनला आहोत. तर इथून आपल्याला रिक्षा पकडून डायरेक्टली तिथंच जायचं आहे. मीटरप्रमाणे रिक्षा असते इथं, तर तशी रिक्षा करून आपण जाणार आहोत. तर गाईस, आपल्याला आता मीटरची रिक्षा पकडायला लागणार आहे. आपण रिक्षा पकडतोय आता मीटरवाली. तर गाईस, आता आपण रिक्षा पकडलेली आहे. उत्तर सर म्हणून सांगायचं, ते आपल्याला तिथं त्या शॉपला नेतात. मीटरवरती तुम्हाला इथं रिक्षा भेटते. पण त्या ठाण्याच्या रिक्षा स्टँडवरती जाऊ. इथून किती लांब आहे काका? 10 मिनिटावर. 10 मिनिटावरती आहे. तर गाईस, आता आपण पोचलेलो आहोत जयसन्सच्या इथं. तर पाठीमागे जयसन्स आहे, आपण आता आलेलो आहोत. दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये. पाठीमागे जयसन्स आहे आणि रोडला लागूनच आहे. कसे कसे अम्ब्रेला असते, खूप सारे व्हरायटीज आहे. बाहेरच एवढे लागलेले आहेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवतो. काही तर आपल्याला दिदी पण भेटलेली आहे. बिबट्यावाली अम्ब्रेला आपण बघणार आहोत. तेच आपल्या मराठी भाषेत बिबट्या शोधतोय, बघू. मंगाना पड़ेगा। भगत जी, ओ भगत जी, इसमें दो ना, डॉग वाला दो, बिबट्या वाला रे. ऐसा दिखा ना, इसमें दिख रहा नहीं. आणि इथे लेडीज आहेत ना, ते लेडीज वाला आहे ना. लेडीज छत्री सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता.
मैजिक अम्ब्रेला। और कौन से इसमें? ये कितने का है? 500 का। और वो कितने का था? 1100। ती मॅजिक वाली ती 900ला आहे, ही 500 ना? ही 500ला आणि ती 1100 ना? आणि याच्यात व्हरायटी सुद्धा आहेत बरेचसे, आणि लहान मुलांसाठी सुद्धा बरेचसे. आता तो दाखवेल आपल्याला. तुम्ही गर्दी बघा इथे किती गर्दी आहे. हे लहान मुलांच्या छत्र्या आहेत तिथे, ते सुद्धा मॅजिक्स मध्ये. अशी एक आहे, हां फुल साईज आहे, ती फुल साईज वाली आहे. बटन दाबा ते बंद. ह्याची आतमध्ये पण डिझाईन आहे. भाग से दिखा, ऑटोमॅटिक आहे. बंद करो. एक अशी ती युनिक आहे. छोटा छोटा डिझाईन से कितना वाला? 600 बरोबर. उलटे बंद होते. आणि इथे वरती सुद्धा शॉप आहे, तुम्ही बघू शकता. मला वरती मी दाखवून येतो. वरती तुम्हाला बॅग्स वगैरे भेटतात, रेनकोट्स आहेत, लेडीज सुद्धा ट्रेकिंगसाठी बॅग्स आहेत. अंदर से दिखाओ. ये कैसा है? ये 900 का है. 900 का. ये भी ऑटोमेटिक है? नहीं ना, ऑटोमेटिक है. कौन सा? नहीं नहीं वो नहीं है. दिखाओ. ही एक अजून एक कोणती तरी वेगळा कलर आहे. डिझाईन्स येतात. पाणी नसेल तर असं राहील, पाणी पडल्यानंतर. हे कैसा आहे? 600 का. 600 का. आपल्याला एक ॲनिमलचं थीमवाली छत्री भेटलेली आहे, आपण ती घेत आहोत. तुम्हाला मी दाखवतो आता ती. खतरनाक.
ये कितने की है? ये सर 1100। 1100। डबल लेअर वाली भेटते तुम्हाला. अमरीशपुरी, याचं नाव अमरीशपुरी बोलतो. 3-4 जन बैठेंगे इसमें. ये कितने का है? 1100. हे मगाशी बघितलं ना कैसा है? 900 का. मुलांसाठी दिखाओ ना. बंद करो उसको, बंद करो. खतरनाक. ये कितने का है? 350 का है. 350 मध्ये स्टँड वाली छत्री. तर इथं तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये. अंदर का कोटिंग कैसा है? ब्लॅक में. कितीला ही? 800. 800 रुपयाला आहे ही. तो यहाँ का टाइमिंग क्या रहता है? टाइमिंग 9 बजे, सुबह 9 बजे खुलता है, शाम को 10 साढ़े 10. सुबह 9 से शाम को 10 साढ़े 10. तर आता आपण शॉपिंग केलेली आहे आणि वाईल्ड लाईफ वाली अम्ब्रेला घेतलेली आहे. तर आपल्यासोबत आता आहेत जय सर, तर ते आपल्याला सांगतील. तर नमस्कार जय सर. नमस्कार. तर कशा आहात तुम्ही? बस एकदम मस्त के साथ. तर आता म्हणजे पूर्ण बघितलं शॉप. तर आता आम्हाला थोडी तुमच्याकडनं माहिती हवी आहे. तुमच्याकडनं भेटलं खूप चांगलं होईल. येस येस डेफिनेटली. सोबत आहे जय सर. तर आपण ऐकून घेऊया त्यांच्याकडनं माहिती घेऊया. सर ॲक्च्युली आमचे इथे अम्ब्रेलाज, रेनकोट्स, ट्रेकिंग गेअर्स हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्ण. आमचे हे बिझनेस आहे 1985 पासून आहे आणि आम्ही हे 3rd जनरेशनचे हे बिझनेस करत आहे. आमच्याकडे अम्ब्रेलाजमध्ये पूर्ण व्हरायटीज 2 फोल्ड 3 फोल्ड गोल्फ, लहान मुलांचे सगळं अम्ब्रेलाज अवेलेबल आहे आणि त्यामध्ये सगळं युनिक, सगळं क्रिएटिव्ह अम्ब्रेलाज तुम्ही बघू शकता. आपल्याकडे वाईल्ड लाईफ सिरीज, कलर चेंजिंग अम्ब्रेला, असे भरपूर सारे व्हरायटीज, ट्रान्सपरंट अम्ब्रेलाज, असे खूप सारी व्हरायटीज आहे आपल्याकडे स्टोरमध्ये. आपलं स्टोर हे ठाणे वेस्टला आहे. ठाणे वेस्ट उत्तर नाका कॅसलमेट. तुम्ही स्टोरला येऊ शकतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 9 हे स्टोरचं टायमिंग्स आहे. आणि जर तुम्हाला घरी बसून ऑर्डर करायची असेल तरीही आमची वेबसाईट आहे www.jensensamle.com. तुम्ही ऑर्डर करू शकता. सर सेकंड थिंग, इथं आपल्याला रेनकोट सुद्धा आम्ही बघितले. Yes, तर ते रेनकोट सुद्धा म्हणजे अवेलेबल आहे. रेनकोटची पण आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. सगळ्यात हेवी क्वालिटी रेनकोट्स, डबल लेअर आणि पूर्ण फॅब्रिक रेनकोट्स. म्हणजे स्पेशालिटी आपली जी आहे ती आम्ही प्लास्टिक यूज नाही करत. पूर्ण फॅब्रिकमध्ये बनवलं आहे. इको फ्रेंडली पण असतात आणि मजबूतही आहे. म्हणजे एक रेनकोट 3 ते 4 वर्ष मिनिमम चालेल अशी क्वालिटी आहे प्रीमियमवाले आपले. ओके. आणि ट्रेकिंग सुद्धा अवेलेबल आहे. ट्रेकिंगचे बॅग आहे. येस येस. ट्रेकिंगचं पूर्ण एक सेपरेट सेक्शनच आहे. फर्स्ट फ्लोअरवर ट्रेकिंग बॅग्स, शूज, पॅन्ट्स असे ट्रेकिंगमध्ये मोर दॅन 100 प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे. तुम्ही स्टोरला एकदा व्हिजिट करून बघू शकता. ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे. आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि खूप जबरदस्त असे इथे जे वर्कर्स सुद्धा आहेत ते खूप छान आहेत, पोलाईट आहेत. आणि तुम्हाला जसं हवं आहे तसे तुम्हाला अम्ब्रेला इथं अवेलेबल होतील. आणि गर्दी तर खूप असते. तर तुम्ही दुपारचा आलात तर खूप चांगलं होईल.
आणि सरांनी तर आपल्याला खूप छान माहिती दिली. सर थँक्यू सो मच सर. तर फायनली आपण आता छत्री घेतलेली आहे आणि आता आपण निघत आहोत कल्याणला जायला. तर खूप छान असं तिथं व्हरायटीज भेटले, तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. जयसन्स म्हणून जबरदस्त आहे. आपण चाललेलो ठाणे स्टेशनला, आता निघालो घरी. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. थँक्यू सो मच.